पेनाची नीब निशाणी आहे. पेनाची नीब म्हणजे आपल्याला समजेल पेनाची पेन कशी चालते, त्याप्रमाणे पेनाची निबची काय ताकद आहे ही मी दाखवून देईन. सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय मोठमोठे पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये मग्न आहेत. आज आपण मलबार विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक 219मध्ये आलेलो आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत, संजय शिर्के आहेत. तर आपण त्यांचं मत जाणून घेऊया. शिर्के साहेब, असं काय आपण केलं आहे कर्तृत्व, किंवा आपल्याला असं का वाटलं की आपण देखील निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि उमेदवारीसाठी आपण जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जावं? नमस्कार. कारण की माझा उद्देश हाच आहे, मलबार 219मध्ये सामान्य जनतेचं काम झालं पाहिजे, गरीब जनतेचं काम झालं पाहिजे. इथे जे लोक आहे, जैन समाज असो, सामान्य माणूस असो, त्यांच्यासाठी मी दिवसरात्र काम करण्यासाठी आहे. आणि इथला जो कोणी उमेदवार आहे हा इथला कोणी स्थानिक उमेदवार नाही आहे, लोकल उमेदवार नाही आहे. त्यामुळे त्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. संजय शिर्के प्रतिष्ठान मलबारीमध्ये खूप नावाजलेलं असं हे संस्था आहे. याच्यामार्फत आपण कोणकोणती पूर्वी कामं केलेली आहे? आमच्या इथे क्रिकेट टुर्नामेंट आहे, व्हॉलीबॉल टुर्नामेंट आहे, आमच्या इथे 3 पाण्याच्या प्याऊ आहे, आमची रुग्णवाहिका आहे. अपंगासाठी आम्ही 11 टेलिफोन बूथ दिले. कला, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य या संदर्भात आमचे विविध कार्यक्रम. करोनामध्ये मला राज्यपालामार्फत मला अवॉर्ड भेटलेला आहे. मला मुंबई महानगरपालिकेचं झाडं प्रदूषण त्याच्यामध्ये मला अवॉर्ड भेटले आहे. रक्तदान शिबिरसाठी मला हे भेटलं आहे, अवॉर्ड भेटलं आहे. असे अनेक माझ्याकडे उपक्रम राबवले, त्याच्यावरती मला अवॉर्ड भेटलेले आहे. मध्यंतरी बाणगंगे संदर्भात आपण 1-2 वेळा उपोषण केलेले काही विषय देखील तुम्ही प्रसारमाध्यमातून आपले येत होते, त्या संदर्भात जरा सांगा. बाणगंगासाठी बाणगंगा म्हणजे माझी माताच आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. मी नेहमीच त्याच्यासाठी, आता ती बाणगंगा नसून राहिली घाणगंगा झाली. त्याच्यावरती मनपा बोला, इतर विश्वस्त बोला, त्यावर कुणीही लक्ष देत नाही. भविष्यामध्ये जर तुम्ही निवडून आला तर आपण कोणते कामं करणार? पहिलं तर ट्रॅफिकचं आहे, प्रदूषण आहे, मनपाचे घनकचरा विभागाचं असू, आरोग्याच्या संदर्भात असू, असे मनपा संदर्भात, मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात जी काही कामं असेल, रस्ते असतील त्याच्या संदर्भात असेल, आरोग्याचं आमचं बाणगंगा दवाखाना असू, या संदर्भात आमची कामं करण्याची. बाणगंगाच्या परिसरामध्ये पूर्वी काय झोपडपट्टी होत्या, रहिवासी राहत होते, त्यांच्या संदर्भात आपण काय सांगणार? बाणगंगेला अनेक झोपडपट्टी आहे. रामकुंड नगर, आखाडा, नाथ आखाडा, कालीमाता नगर, सागर नगर, शिवाजी नगर, प्रेम नगर, असे अनेक झोपडपट्टी आहे. अनेक बिल्डर तिथे आलेले आणि तिथल्या रहिवासीची खोटी फसवणूक केली जाते. या संदर्भात आम्ही SRAकडे तक्रार केली. SRAने आम्हाला असं सांगितलं आहे इथे कुठल्याही SRAचा प्रोजेक्ट होणार नाही. या संदर्भात आम्ही एक तक्रार पण करून पोलीस स्टेशनमध्ये याची चौकशी सुरू झाली आणि इथे लोकांना फसवणूक केलं जात आहे. आपण निवडणुकीला उभे आहेत. आपली निवडणूक चिन्ह निशाणी काय आहे ते जरा सांगा. पेनाची नीब निशाणी आहे. पेनाची नीब म्हणजे आपल्याला समजेल पेनाची पेन कशी चालते, त्याप्रमाणे पेनाची निबची काय ताकद आहे ही मी दाखवून देईन. हे होते आपल्यासोबत रोकटोक मलबार विधानसभा प्रभाग क्रमांक 219चे उमेदवार अपक्ष संजय शिर्के. बघूया भविष्यामध्ये 219मधली जनता यांच्या पारड्यामध्ये किती प्रमाणामध्ये मतदान करते. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.